शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याबरोबर आहेत। ताई, तुम्हाला एक निनावी नावाचं पत्र आलेलं आहे। मध्यंतरी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये तुम्ही संबंधित मंत्र्यांवरती बरेच आरोप केलेले होते, त्याचा या पत्राशी काही संबंध आहे का? मी 3-4 दिवस पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर होते आणि अचानक आज मी लेटर बॉक्स चेक केला तेव्हा मला हे पत्र मिळालेलं आहे। या पत्रावर फक्त फ्रॉम सकल हिंदू समाज असं लिहिलेलं आहे, खाली काही माहिती नाही आहे आणि एक साधारण 5 पानांचं पत्र आहे। पण पत्राच्या सोबत काही आवश्यक असणारे त्याला आधार देणारी कागद नाही आहेत। परंतु याच्यातला जो मजकूर आहे तो निश्चितपणे खूप धक्कादायक आहे। पत्रकर्त्याने आधीच असं सांगितलेलं आहे की मला माझ्या जीवाची भीती वाटते, त्यामुळे मी ह्या पत्रामध्ये माझ्याबद्दल काही लिहू शकत नाही किंवा सांगू शकत नाही। पण याच्यामध्ये काही उल्लेख आहेत, छोटी भाभी, बडी भाभी, चिपड्या असे काहीतरी। त्यात त्याचं असंही म्हणणं आहे की छोटी भाभी शेख नावाची कुणीतरी महिला ड्रग्ज पेडलर आणि त्याच्याशी संबंधित आता नाशिक कस्टडीमध्ये नार्कोटिक्सच्या ताब्यात आहे आणि मग त्याच्या संबंधाने काही नवीन लोकप्रतिनिधींची नावं आलेली आहेत। त्या नवीन लोकप्रतिनिधींना मग काही हफ्तेखोरीचा विषय आहे की काही कोणाला हफ्ते जात आहेत का, नेमकं काय म्हटलं या पत्रामध्ये? तुम्हाला हे पत्र नेमकं पाठवण्याचं कारण असं म्हटलं ना की या पत्रामध्ये काही लोकप्रतिनिधींची नावं आहेत, काही नाशिकमधले पोलीस कर्मचारी ऑफिसर्स असा एक 40 लोक याच्याशी संबंधित आहेत असं या पत्रकर्त्याचं म्हणणं आहे। या पत्रकर्त्याने त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची थेट नावं घेतलेली आहेत, ठीक आहे, पण ती नावं मी आत्ता आपल्यासमोर डिस्क्लोज करू शकत नाही। यात त्याने काही पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळेल असं म्हणत काही भद्रकाली पोलीस स्टेशन, पंचवटी पोलीस स्टेशन, सरकारवाडा असं काही नामोल्लेख केलेले आहेत। त्याचप्रमाणे MD ड्रग प्रकरणातील काही जे तपाशी अधिकारी आहेत त्यांच्याही संबंधाने काही माहिती आहे। मला असं वाटतं की हे पत्र ललित पाटील प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी जर पोलिसांना हे काम येत असेल तर निश्चितपणे मी हे पोलिसांकडे आता वर्ग करेन। तुम्हाला नेमकं पत्र पाठवण्याचं कारण काय? त्या पत्रामध्ये तुमच्याविषयी काय म्हटलंय का, किंवा जे नावं देण्यात आलेली आहेत, जे संदर्भ देण्यात आलेले आहेत की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा तुम्ही करावा? पहिल्या परिच्छेदामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की माननीय संजय राऊत साहेबांनी नाशिक येथे जो मोर्चा काढला आणि प्रेस घेतली त्यामुळे मॅनेज असलेल्या पोलिसांना आपण रोखू शकलात आणि यामुळे ललित पाटील प्रकरण पूर्णतः बाहेर आले। परंतु पुढे असं म्हटलंय, परंतु तरी देखील प्रेसमध्ये जे काही उल्लेख आले त्यातल्या उल्लेखमध्ये थेट नाव घेणे आपण का घेतले नाही असंही पत्रकर्त्याने म्हटलंय। आम्हाला ते खटकलंय असंही म्हटलंय। पत्राच्या शेवटच्या परिच्छेदात त्यात असं म्हटलंय की आम्हाला कशी खात्री मिळावी की तुम्ही लढणार आहात म्हणून आम्ही याच्यामध्ये पुरावे देत नाही आहोत। हे पत्र माध्यमांच्या समोर आले की आम्ही आपल्याला दुसऱ्या पत्रामध्ये पुरावे सुद्धा पाठवू असं म्हटलेलं आहे। म्हणजे तुम्ही ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये जे आरोप केलेले होते संबंधित लोकप्रतिनिधींची नावं याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे? त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या प्रतिनिधींची पण नावं आली आहेत, त्याच्यापेक्षा वेगळ्या लोकप्रतिनिधींची नावं याच्यामध्ये नाशिक ते जळगाव, नाशिक ते मुंबई, वडाळा, भिवंडी असा एक पट सांगायचा प्रयत्न केलेला आहे। आता तुम्ही नेमकी या पत्रावरती पुढची कार्यवाही काय करणार? नाही, मला असं वाटतं की हे पत्र पहिल्यांदा तर मी पोलिसांकडे वर्ग केलं पाहिजे। ललित पाटील प्रकरणात जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये, कारण काय झालंय राज्यामध्ये एवढ्या काही घटना वेगवान पद्धतीने घडत आहेत की कॅनव्हासवरनं ललित पाटील हा विषय हळूहळू लहान करत तो पूर्णतः गायब करण्याचा प्रयत्न होतोय की काय असं वाटतंय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा हे पत्र आहे तेव्हा जर हे पोलीस तपासाला जर वेगळी दिशा देणारा असेल तर निश्चितपणे त्याचा उल्लेख, याच्यात अजून एक उल्लेख आहे की कारागृहामधला मेडिकल बोर्ड आणि मेडिकल ऑफिसर याच्या संबंधाने का चौकशी होत नाही असा पुण्यातला की ललित पाटील पुण्यामध्ये? होय, पुण्यातल्या कारागृहाच्या संबंधाने तुम्ही प्रश्न का उपस्थित करत नाही पत्रकारांच्या समोर असंही याच्यात मला विचारणा केलेली आहे। हे पत्र तुम्ही खरं तर पोलीस आयुक्तांना देणार आहात असं म्हणताय, हेच तुम्ही पत्र गृहमंत्र्यांना नेमकं का पाठवत नाहीत? आता तुमचं पत्र तर तुमच्या हातात, गृहमंत्र्यांना हे पत्र पाठवलं पाहिजे, पण काय झालं माहितीये का, सध्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड व्यस्त आहेत। त्यामुळे आपल्या राज्यातल्या ज्या गंभीर समस्या आहेत त्या सोडवायला त्यांना जेव्हा कधी वेळ मिळेल आणि त्यांना फुरसत मिळेल तेव्हा निश्चितपणे मी या पत्राच्या संबंधाने त्यांच्याशी बोलेन। मात्र हाच अहवाल जर तुम्ही हे पत्र पोलीस आयुक्तांना दिलं, कदाचित त्याची चौकशी जाईल तर ते परत गृहमंत्र्यांकडे जाणार आहे। तुम्हाला अपेक्षा आहे की गृहमंत्री याच्यावरती कारवाई करतील?
नाही, आम्हाला अपेक्षा जी होती त्या अपेक्षेनुसार खरं तर संजीव ठाकूर याला पोलिसांनी ताब्यात घेणं अपेक्षित होतं, पण अजूनही संजीव ठाकूरला पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही. मी मागेही म्हटलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये एखादा कैदी जेलमधनं जेव्हा हॉस्पिटलला शिफ्ट होतो तेव्हा शिफ्ट होत असताना कारागृहामधलं जे मेडिकल बोर्ड असतं त्या मेडिकल बोर्डने एक फायनल अथॉरिटी म्हणून ती सही करणं गरजेचं असतं की नाव वी आर अनेबल, आम्ही आता याला इथे ट्रीटमेंट द्यायला असमर्थ आहोत, सो त्याला पुढे सरकवा. ती सही कुणाची होती तो डॉक्टर अजूनही पुढे कॅनव्हासवर आलेला नाहीये. सो अशा सगळ्या मुद्द्यांवरती अजूनही चौकशी झाली पाहिजे असं नक्की वाटतं. शेवटचा प्रश्न, हे पत्र नेमकं कोणाच्या नावानं आलेलं आहे आणि ह्या पत्रकर्त्याचं नाव जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हे पत्र नेमकं काय म्हणून पोलीस आयुक्तांना देणार किंवा त्याची ओळख पटली आहे का किंवा पत्र? स्पष्टपणे म्हटलं की या पत्रामध्ये कुठलाही कायदेशीर पुरावा नाहीये, सबब म्हणूनच मी या पत्रातला मजकूर जो आहे तो डिस्क्लोज करत नाहीये, कारण याची शहानिशा आपल्याला करावी लागेल. यात जो स्फोटक मजकूर आहे त्याची आपल्याला शहानिशा करावी लागेल. हे पत्र माझ्याच नावे आलेलं आहे, हे माझ्या घरच्या निवासी पत्त्यावर आलेलं पत्र आहे, परंतु हे पत्र कुणी पाठवलं तर याच्यावर फक्त उल्लेख सकल हिंदू समाज नाशिक एवढाच आहे. ओळख कशी पटवणार पत्रकर्त्यांची की तुम्ही हे पोलिसांना सांगणार? मला वाटतं हा पोलिसांचा जॉब आहे. मला आधी हे पत्र जेव्हा आलं माझ्याकडे तर मला वाटलं हे धमकी बिमकीचं पत्र आहे का, नाशिकून पत्र आहे, म्हणून मी हे उघडतानाच पोलिसांकडे जाण्याच्याही आधी मी माध्यमांना बोलावलं आणि माध्यमांच्याच समोर हे पत्र उघडलं. मी निश्चितपणे हे पत्र आता पोलिसांकडे देईन. आपण पाहतोय की जे पत्र आलेलं आहे ते पत्र सुरुवातीला पोलीस विभागाला दिलं जाईल आणि पत्रकर्त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस विभागाचं आहे. मात्र ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामधले लोकप्रतिनिधींची नावं जी आहेत, कर्मचाऱ्यांची नावं जी आहेत ते पत्रामध्ये आहेत, त्याचा खुलासा मी आत्ताच करणार नाही. मात्र हे पत्र जे आहे ते आम्ही पोलीस विभागाला देतो अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.